मग मी नेहमी म्हणतो की गरिबांनी स्वप्न बघायचे नाहीत का? नाही ना. हे ध्येय जोपासताना ज्यावेळेस वर्ध्याचं पहिलं कॉलेज आम्ही 2 ऑगस्ट 2018ला सुरुवात केली, आमचं ध्येय इतकं मोठं होतं आणि आमच्यासमोर फक्त भाड्याचा टेबल आणि भाड्याचा स्टूल होता त्या कॉलेजमध्ये. त्या भाड्याच्या टेबलवर बघितलेलं स्वप्न आज आम्ही 3 कॉलेजेस पर्यंत पोहोचलोय. नमस्कार, मी गौरव राजपूत, एक तरुण शैक्षणिक संस्था चालक. प्रत्येकाचं आयुष्य एक परिस्थितीतून निर्माण होतं आणि ती परिस्थिती एक संघर्षात बदलते आणि तोच संघर्ष एक यशापर्यंत घेऊन जातो. असंच एक यश, असंच एक संघर्ष, हे मीही त्या संघर्ष आणि यशापर्यंत पोहोचलोय. माझाही जन्म तुमच्याच सारखा, जसं तुम्ही एका छोट्याशा खेड्याच्या किंवा ग्रामीण भागातून झाला असेल, तसाच माझाही जन्म एक जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील भौर या 2000 वस्तीच्या गावात झालेला आहे आणि याच गावात माझं बालपण गेलंय. वडिलांची परिस्थिती बघितली तर ग्रामीण भाग असल्यामुळे एक एकर शेती फक्त आमच्याकडे आणि तिथून ही सगळी वाटचाल माझी. वडील पण माझे शेतकरी, आई हाऊसवाईफ आणि घरची परिस्थिती लहानपणापासून मी बघत आलेलो होतो. ही परिस्थितीमधून कशा गोष्टी होतात, सामान्य परिवारामध्ये कसे संकट येतात, हे सगळे बघितलेत. 6वी-7वीला असताना वडिलांकडे 40 रुपये पासला सुद्धा नसायचे, इथपर्यंत परिस्थिती होती. बऱ्याचदा सायकलीवर न जाता, सायकली नसायच्या तर पायी जायचो आम्ही स्कूल कॉलेजेससाठी. तो इथपर्यंत संघर्ष बघितलाय. शेती काम करण्यापासून असेल, दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करायला जाण्यापासून असेल आणि विविध गोष्टींचा सामना आयुष्यभर करत आलोय. आणि हीच परिस्थितीने, याच गोष्टीने जे आपण बघतोय, प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या सगळ्या घटना होत असतात आणि याच घटना आपल्या संघर्षाची कहाणी लिहित असतात. आणि अशीच कहाणी माझ्या संघर्षाची निर्माण झाली, कारण की माझ्या फॅमिलीमध्ये मी हे सगळे संघर्ष बघत होतो आणि हेच संघर्ष बघता बघता माझी काहीतरी जबाबदारी बनते, माझ्या काहीतरी गोष्टी बनतात, हे मला लहानपणापासून अंगात एक जसं म्हणतात ना, प्रत्येकाच्या अंगात किंवा प्रत्येकाच्या शरीरात एक ऊर्जा असते आणि ती त्याला झोपू देत नाही. असं 7वी-8वीला असल्यापासून माझ्या अंगात एक ऊर्जा होती, ती मला झोपूच द्यायची नाही. ती म्हणायची, गौरव तुला उठायचंय, गौरव तुला काहीतरी करायचंय, तुला काहीतरी बनायचंय. पण मग प्रत्येक वेळेस क्वेश्चन मार्क असायचा की आपल्याकडे पैसा नाही, आपली फॅमिली, घरची परिस्थिती कमी आहे, आपल्याला एज्युकेशन पाहिजे तसं मिळत नाहीये. जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेलो आपण आणि मराठी मीडियम माध्यमातून शिकलेलो आपण, 12वी पर्यंत इंग्लिश स्पीकिंगचे आणि ABCDचे क्लास लावलेले आपण. कसं काय आपण आपल्या संघर्षाची कहाणी लिहिणार? पण मनात जिद्द होती, कारण की सेल्फ मोटिवेशन हा मी माझा स्वतःच आहे. प्रत्येकाच्या मोटिव्ह लाईफमध्ये कोणी ना कोणी असतं की माझ्यासाठी हा माझा आयकॉन आहे, माझ्यासाठी हा माझा आयकॉन आहे. पण माझी झोप मला काही लागू द्यायची नाही. माझी झोप मला असं म्हणायची, गौरव तुलाच तुझं आयकॉन व्हायचंय, तुलाच तुझं काहीतरी बनायचंय, तुलाच तुझं जगापुढे रिप्रेझेंट करायचंय. तू कसं करू शकतो? सो हीच माझी संघर्षाची कहाणी आहे. सो या सगळ्या गोष्टी बघता मी एक 12 माझं ग्रामीण भागातून एज्युकेशन झालं, सगळं जिल्हा परिषदच्या शाळेमधून. 10th पण माझं एक मराठी मीडियम मधून झालं. 12वीला जसं मी शहरात गेलो सायन्स शिकायला, त्यावेळेस कळालं की अशा पद्धतीची परिस्थिती असते, अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी असतात. आणि हे सगळं वातावरण बघितल्यानंतर माझी इंग्लिश ऑलरेडी वीक खूप, आणि मला टाकलं सायन्सला, ताळमेळ कुठेच बसत नव्हता त्या इंग्लिश आणि इतर गोष्टींविषयी. खूप घाबरायचो मी. अक्षरशः 10 आणि 11 आणि 12 पर्यंत इंग्लिश स्पीकिंगचे सुद्धा क्लासेस मी लावणारा विद्यार्थी, ABCD सुद्धा शिकणारा मी विद्यार्थी, तरीही मी घाबरलो नाही. ते म्हणतात ना की ज्यावेळेस आपण यशस्वी होतो, तर यशस्वी ज्यावेळेस होतो, अख्खा समाज तुमच्या पाठीमागे असतो आणि अपयशी होतो त्यावेळेस कोणीच तुमच्या पाठीमागे राहत नाही. हे सेंटेन्स लक्षात होतं माझ्या. त्यामुळे मी म्हटलं, अपयशी जरी झालो तरी चालेल, पण घाबरायचं नाही. आणि अशाच पद्धतीने लढत गेलो. 12वीला मला इंग्लिशमध्ये जो मेन सब्जेक्ट येतो इंग्लिश हा विषयाचा, त्या विषयामध्ये फक्त 35 मार्क्स मिळाले होते मला. आणि तरी पण मी माझ्या फ्युचरची विचार करत होतो की नाही, मला मोठं व्हायचंय, मला मोठं बनायचंय. कारण की मी माझ्या आयुष्यात एक सेंटेन्स नेहमी म्हणतो की तुमचं करिअर तुम्हाला व्यासपीठ निर्माण करून देतं. हाच मूळ मुद्दा आहे माझ्या आयुष्याचा. आणि माझं करिअर जे मी 7वी, 8वी, 9वी पासून म्हणायचो की मला हॉटेल मॅनेजमेंट करायचंय, हॉटेल मॅनेजमेंट करायचंय, हॉटेल मॅनेजमेंट करायचंय, त्या करिअर विषयी मला ABCD पण माहित नव्हती हॉटेल मॅनेजमेंट विषयी, पण माझ्यात इच्छा होती करण्याची. आणि घरची परिस्थिती खूप माझी बेताची होती. आई वडिलांकडे पाहिजे तशी पैसे नव्हते एज्युकेशन करण्यासाठी, माझ्या शिक्षणासाठी पुरवण्यासाठी. तर अक्षरशः ज्यावेळेस मी कॉलेजेस सर्च करायला स्टार्ट केलं अप टू 12 नंतर हॉटेल मॅनेजमेंट या शिक्षणासाठी, तर ज्या फीज ऐकल्या, कुठे 2 लाख, कुठे 2.5 लाख, कुठे 3 लाख, खूप साऱ्या फीज होत्या. एक जाहिरात बघितली, त्या जाहिरातीच्या माध्यमातून मी एका इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन्स घेण्यासाठी गेलो. सो तिथं 1,20,000 फीज होती. पण मला स्वप्न दाखवले गेले खूप साऱ्या गोष्टींचे, की हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर असं होतं, बऱ्याचशा गोष्टी होतात, तुम्हाला हे देणार, आम्ही ते देणार, अशा पद्धतीचं सांगितलं गेलं.
आणि 1,20,000 फी हे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना भरण्यासाठी खूप मोठी गोष्ट असते, खूप मोठी गोष्ट. सो मग माझ्या आई वडिलांनी त्यावेळेस बचत गटातून अक्षरशः पैसे काढून माझे इन्स्टॉलमेंट भरले ते फीचे. आणि ही परिस्थिती, या परिस्थितीची जाणीव मला होती. मी अक्षरशः तिथं गेल्यानंतर मला कळालं की मी इथं फसलोय. कारण की मला ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्या, ज्या गोष्टी मला विश्वासात दाखवण्यात आल्या त्या सगळ्या खोट्या ठरल्या त्या. पण मला शिक्षण मिळालं होतं. मला ज्या लहानपणापासून मी म्हणायचो मला हॉटेल मॅनेजमेंट करायचंय. मी त्या इंडस्ट्रीत आलेलो होतो. पण मला माहित नव्हतं माझ्या त्या इंडस्ट्रीची सुरुवात माझी अशा पद्धतीने होणार आहे. ते मी तुम्हाला सांगतोय, हळूहळू सांगणारच आहे. तर मग ते सगळी परिस्थिती मी बघत गेलो. परिस्थितीवर मी सगळं ऑब्झर्व्ह करत गेलो आणि येणाऱ्या काळामध्ये मला समजलं की हे सगळं आपण फसलो इथं. पण आपण घरी परत नाही जाऊ शकत. कारण की आपण म्हणतो, समाजात बरेच जण म्हणतात, जे मोटिव्ह सेंटेन्स आपण इथं घेऊन आलोय की अपयशी झालो तर अख्खा समाज असेल आणि यशस्वी झालो तर सगळे पाठीशी राहतील. हेच लक्षात होतं माझ्या मनामध्ये. आणि हेच ग्राह्य धरून, हेच सगळ्या गोष्टी बघून मी ठरवलं की आता वापस नाही जायचं. जमिनीवर जरी झोपायला लागलं तरी चालेल, पण आता वापस जायचं नाही. आई वडिलांचे फोन यायचे मला घरून की बाबा रे तुझी परिस्थिती कशी आहे, कॉलेज छान आहे का, सगळं कसं आहे का, जेवण कसं मिळतंय. मी फोनवर सांगायचो खूप छान आहे, काय जेवण केलं. सॅटर्डे संडे अक्षरशः कॉलेज मेसमध्ये काहीच मिळायचं नाही. ते अक्षर वाऱ्यावर सोडून दिलेलं होतं आम्हाला ते मेसवाल्यांनी अक्षरशः कॉलेजच्या. तरी आई वडिलांचे घरून फोन आले काय सांगायचे काय खाल्लं काय नाही. आम्ही बाहेर जाऊन मित्र 3-4 जण 5-50 रुपये जमा करून एखादी चायनीज वगैरे खाऊन दिवस काढले सॅटर्डे संडे सुद्धा. सो तरी आई वडिलांना सांगायचो नाही छान आहे, मस्त आहे, व्यवस्थित आहे. कारण की त्यांनी 1,20,000 भरले ते माझ्यासाठी. मला दुःख द्यायचं नव्हतं त्यांना. परिस्थितीने मला मार्ग दाखवलेला होता. त्या मार्गावर मला सार्थ करून दाखवायचं होतं आणि माझा सक्सेस मला मिळवायचा होता. हेच काहीतरी माझ्या गोष्टीत ठरवलं होतं. मग तिथून मला लक्षात आलं माझ्यासोबत जे मुलं होते हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी, ते चांगल्या घरातली होती. म्हणजे जिथं 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000 पगार येतो. कोणाचे आयएस ऑफिसर, कोणाचे वडील डॉक्टर्स, कोणाचे वडील बरेच जण. आणि ग्रामीण भागातले आम्ही 10-12 मुलं तिथं होतो करण्यासाठी. 1 वर्षाचा कोर्स कंप्लीट होतो. आम्ही 10-12च मुलं उरलो. आणि जे ऍक्च्युअल मोठ्या घरातले मुलं होते, आपण त्यांना म्हणतो किंवा ज्यांनी स्ट्रगल कधी केलेलं नाही, अशी मुलं त्या इंडस्ट्रीमध्ये टिकलेच नाही. आणि जे ग्रामीण भागातील मुलं होते ते सगळे टिकले. आणि त्यांनीच पुढे इंडस्ट्रीमध्ये सगळं काही करून दाखवलं. मग मला एक गोष्ट कळाली की आपण हीच गोष्ट, याच गोष्टी जसं आपल्याला फसवलं, आपण न फसवता ग्रामीण भागातील मुलांपर्यंत हे एज्युकेशन जर आपण पोचू शकत असू तर आपल्याला काय करता येईल. तर याच्यावर मी विचार करायला सुरुवात केली. आणि माझी झोप मी तुम्हाला सांगितले 7वी-8वीला असतानाच माझ्या करिअरविषयी झोप माझी उडालेलीच होती. तुला काहीतरी करायचंय, काहीतरी करायचं मनात माझ्या नेहमीच होतं. आणि जगा वेगळं करायचंय. असं करून दाखवायचं की आपण म्हणजे संपल्यानंतर पण आपलं नाव राहिलं पाहिजे. सो हेच माझ्याकडे ध्येय होतं. मग हाच मार्ग मी स्वीकारला. खूप सारे सर्च काढले, खूप जणांचे गायडन्स घेतले, बऱ्याच जणांना भेटलो. पण कोणीच मला योग्य गायडन्स दिलं नाही. जसं म्हणतात ना, चप्पल घासल्याशिवाय एखाद्या गोष्टीचा अर्थ कळत नाही. असं 5-6 वर्ष मी आतापर्यंत चप्पल घासत आलोय. तेव्हाही घासली. आणि मग मला अक्षरशः त्या गोष्टीचा अर्थ कळाला की आता आपल्याला या पद्धतीने स्वीकार करावा लागेल, या मार्गाने जावं लागेल. तर 16-17ची गोष्ट आहे, 16ची गोष्ट. मी पहिल्यांदा एक शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था रजिस्टर केली आणि भारतातला, महाराष्ट्रातला आहे आजच्या या सेंचुरी मधला मी एकमात्र मुलगा असेल की तो वयाच्या 18व्या वर्षी संस्थेचा अध्यक्ष झाला असेल. शैक्षणिक संस्थेचा अजूनपर्यंत कोणीच नसणार भारतामध्ये या वयामध्ये, फॅमिली बॅकग्राऊंड 1ही रुपयाचं नसताना. का की माझ्याकडे ध्येय आणि जिद्द होते म्हणून मी केलं. एक रुपया जमा करून माझ्या इंटर्नशिपच्या ट्रेनिंगचा त्या पैशाने मी संस्था बनवली. संस्था बनवल्यानंतर अजून माहिती घेत गेलो की एक कॉलेज कसं स्थापन करायचं, एक शाळा कशी काढायची, मुलांना एज्युकेशन कसं द्यायचं, अप्रुव्हल कसं द्यायचं. परत चप्पल घासायला सुरुवात केली. बऱ्याचशा ऑफिस, युनिव्हर्सिटीजला जाऊन कोणीच मार्गदर्शन करायला तयार नाही. खूप जणांना विचारपूस केली, खूप जणांना सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा रे कशा पद्धतीने सांगा, मान्यता कशा मिळतात, रजिस्ट्रेशन कसे होतात, कॉलेज कसं ओपन केलं जातं, कोणीच सांगायला तयार नाही. अशा परिस्थितीतून मी फक्त जसं म्हणतात ना, तुम्ही फक्त स्टेप तुमच्या समोर असतील, खूप अवघड जरी असतील, फक्त चढण्याची सवय तुम्ही ठेवा. हळूहळू चढत जा. पडलात तरी चालेल, परत चढा. कारण की तुम्हाला माहिती तुमचा जो सक्सेस आहे ना, तो वरती बसलाय, तिथपर्यंत तुम्हाला पोचायचंच आहे. आणि तो वेळ आला नक्की. मुळात विचार केला मी कॉलेज का सुरू केलं, का माझ्या डोक्यात हे विचार आले. तर मी तुम्ही आधीच सांगितलं की माझी स्वतःची फसवणूक झाली आणि तिथं ग्रामीण भागातील विद्यार्थी माझ्यासोबत मी बघितले, ते सुद्धा मेहनत करत होते. आणि मेहनती विद्यार्थी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये टिकतात हे मला कळालं. आणि याच गोष्टीमुळे आपण पहिल्या कॉलेजची सुरुवात वर्धा इथं केली. आणि अजून एक गोष्ट सांगायचं म्हटलं तर जे ग्रामीण भागातील विद्यार्थी, ग्रामीण भागातील मुलं आहेत, ग्रामीण भागातील जे सगळे येतात 10वी-12वी पास केल्यानंतर जे विद्यार्थी असतात,
यांना शिक्षण मिळालं पाहिजे, यांना घडवणूक मिळाली पाहिजे, यांना रोजगार मिळाला पाहिजे, यांना व्यवसाय मिळाला पाहिजे, हे ध्येय जोपासलं आम्ही. आणि हे ध्येय जोपासताना ज्यावेळेस वर्ध्याचं पहिलं कॉलेज आम्ही 2 ऑगस्ट 2018 सुरुवात केली, आमचं ध्येय इतकं मोठं होतं आणि आमच्यासमोर फक्त भाड्याचा टेबल आणि भाड्याचा स्टूल होता त्या कॉलेजमध्ये. कुठला स्टूल होता? भाड्याचा टेबल आणि भाड्याचा स्टूल. त्या कॉलेजवर आम्ही स्वप्न बघितलं की येणाऱ्या काळामध्ये आपण या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, या कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण असेल, रोजगार असेल, पैसा असेल, अनुभव असेल, अशा सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करून देऊ. मग मी नेहमी म्हणतो की गरिबांनी स्वप्न बघायचे नाहीत का? नाही ना, आपण पण बघू शकतो. जर आपल्यात मेहनत, जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण काहीही करू शकतो. फक्त हे करण्यासाठी आपल्यात एकच गोष्ट असली पाहिजे, तो म्हणजे संघर्ष. आणि हाच संघर्ष आमच्या सोबत आहे. तर अशी सुरुवात आम्ही केली पहिल्या कॉलेजची, जे आपण वर्ध्याला स्थापन केलं 2 ऑगस्ट 2018 स्थापन केल्यानंतर खूप सारे संघर्ष आमच्या समोर आले. मग टीचिंग स्टाफचा विषय होता, त्यानंतर मग काउन्सिलिंगचा विषय होता, त्यानंतर मग एवढं एकदम टेबल आणि खुर्चीने चालू केलेल्या कॉलेजमध्ये कोणी कसं ऍडमिशन्स घेईल, हा पण एक खूप मोठा क्वेश्चन मार्क होता. अभिमान वाटेल मला सांगताना तुम्हा सर्वांना की पहिल्याच बॅचमध्ये आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आलेले होते. तिथं आजपर्यंत इतिहास नसणार असं कोणी की महाराष्ट्रातले मुलं वर्ध्यासारख्या एका ग्रामीण भागात जाऊन शिकतील. तिथं आलेले होते पहिल्या बॅचचे विद्यार्थी शिकायला. तिथं मुंबईचे विद्यार्थी होते, तिथं कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडचे विद्यार्थी होते, गुजरातकडचे विद्यार्थी होते, तिकडं जळगाव असतील, धुळे असतील, नंदुरबार असेल, उस्मानाबाद असेल, बीड असेल, अशा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी वर्धा या ठिकाणी शिकायला आले ते. आम्ही त्यांना एकच सांगितलं होतं की आजपर्यंत ज्या शैक्षणिक संस्था आहेत किंवा मी पण त्या शैक्षणिक संस्थेमधून शिक्षण घेतलेलं आहे, कारण मी तिथं फसलो होतो, माझं अक्षरशः फसवणूक तिथं झाली. ती गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला, म्हणून आज हे कॉलेज उभं आहे. आणि या कॉलेजच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी यांना शिक्षण, संस्कार, घडवणूक, रोजगार मिळावा, हाच उद्दिष्ट आम्ही ठेवलाय. आणि पालक नेहमी म्हणायचे की मग तुमच्या जिथं ऍडमिशन्स आम्ही का घेऊ, तुम्ही असं काय वेगळं देतायत? आता खूप सारे मोठे कॉलेजेस आहेत, मुंबई, पुणे, नाशिक वगैरे खूप साऱ्या सिटीजमध्ये स्टार कॅटेगरीजचे कॉलेजेस आहेत. आम्ही मग तुमच्या याच्या छोट्याशा ब्रांचमध्ये काय ऍडमिशन्स घेऊ? सांगताना आम्ही इझिली एक सेंटेन्स सांगायचो, आम्ही जे शिक्षण देतोय, आम्ही जे शिक्षणाच्या पॉलिसी राबवतोय त्या भारतात तुम्हाला कुठेच मिळणार नाही. कारण की आम्हाला असा विद्यार्थी घडवायचा आहे, त्याच्याकडे पैसा असेल, शिक्षण असेल, अनुभव असेल आणि रोजगार असेल. अशा शिक्षणाच्या पॉलिसी आजपर्यंत भारतात कोणीच राबवत नाहीये. अशा पॉलिसी राबवण्याचं ध्येय आता आम्ही भाड्याच्या टेबलने आणि खुर्चीने चालू करायचं ठरवलं होतं. आणि पालकांना हेच सांगायचो की इतर जे कॉलेजेस तुमच्यासोबत करताय, फॉर एक्झाम्पल समजा तुमचा विद्यार्थी तुमचा पाल्य तुम्ही एखादी कॉलेजमध्ये टाकतायत, तर त्याला 3 वर्ष कॉलेजमध्ये ठेवून अक्षरशः तुमचे खिशे रिकामे केले जातात. तसे माझ्या आईवडिलांचे केले होते त्या पद्धतीने. आणि तुम्हाला डिग्री दिल्या जाते, बाबा रे तुला बघ, तुला काय करायचं ते, आणि तुझं आयुष्य तू घडव असं सांगितलं जातं डिग्री कंप्लीट झाल्यानंतर. तसं माझ्याकडे होत नाही. माझ्याकडे येणारा विद्यार्थी हा पहिल्या वर्षापासून प्रशिक्षण घेऊन दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी जॉब करून स्वतः पैसेही मिळतात, शिक्षणही मिळतं आणि रोजगारही मिळतो. अशा पद्धतीचं पेटीपॅक शिक्षण त्याला देतोय. आणि हे ध्येय जोपासताना आम्ही त्याच भाड्याच्या टेबल आणि खुर्चीवर ध्येय ठेवलं होतं की येणाऱ्या काळात, येणाऱ्या परिस्थितीमध्ये ही संस्था भारतातील, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी शैक्षणिक संस्था बनवून दाखवणार. मी आधीच सेंटेन्स वापरलं होतं की गरिबांनी स्वप्न बघायचं नाही का? बघू शकतो आपण पण. जर आपल्यात मेहनत, जिद्द आणि चिकाटी असेल तर आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. त्या भाड्याच्या टेबलवर बघितलेलं स्वप्न आज आम्ही 3 कॉलेजेस पर्यंत पोहोचलोय. आमचं दुसरं कॉलेज 2022 मध्ये आम्ही नाशिक येथे सुरू केलंय. आमचं तिसरं कॉलेज 2023 मध्ये आम्ही आता छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे सुरू केलंय. आणि या तिघी कॉलेजच्या माध्यमातून आम्ही असंख्य महाराष्ट्रातील विद्यार्थी घडवतोय आणि या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवतोय. आणि हे असं नाही की आमचे सगळे जी जर्नी आमची पूर्ण यशस्वी जर्नी, असं अजिबात नाही. संकट पण यात खूप आली. कोरोना सारखा काळ हा शैक्षणिक संस्थावर आलेला खूप खूप मोठा काळा प्रकाश होता असं आपण म्हणू. खूप मोठ्या ज्या संस्था आहेत त्या सुद्धा बंद झाल्यात. आणि त्यात आम्ही तर एकदम छोटे मोठे संस्था चालक होतो. आमच्यातलं भांडवल सुद्धा आम्ही स्वतः एक रुपयाला 2 रुपये जमा करून आम्ही भांडवल उभं केलेलं, पगारातून आमच्या काय त्या यातून उभं केलेलं. आमची संस्था तर लगेच जाणार होती. पण जे म्हणतात ना, तुमच्यात जर ध्येय असेल मनात, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तेच ध्येय आमच्यात होतं. येणाऱ्या काळात, येणाऱ्या कोरोनाच्या काळात आम्ही कंप्लीट 2 ते 3 वर्ष त्याच जागेवर बसून होतो. 2 ते 2.5 वर्ष ते कॉलेज सोडलंच नाही आम्ही. वर्ध्याचं कॉलेज तिथं सगळ्या गोष्टी करत बसलो. म्हटलं घरीच जायचं नाही 2-2.5 वर्ष, आपण ही ब्रांच टिकूनच ठेवायची. सगळे जे एक्सपेन्सेस आहेत सगळे कमी केले, सगळे झिरोवर आणले.
आणि ती ब्रांच वाचवली. ती ब्रांच वाचवल्यानंतर मग आमच्यात परत संघर्षाची कहाणीमध्ये खूप साऱ्या गोष्टी येत असतात आणि तीच कहाणी आमच्यात आली की नाही, आता कोविड संपलाय, आता परत आपल्याला उडी मारायची. तर परत उडी आम्ही नाशिकला मारली, नंतर औरंगाबादला, छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला मारली आणि परत ही जर्नी सुरू केली. आणि प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण होत असेल, आता हे सर येऊन बोलतायत, सांगतायत, त्यांच्याविषयी बऱ्याचशा गोष्टी सांगतायत, कॉलेजेस संस्था उभं करण्यासाठी यांच्या आई वडिलांनी यांना मदत केली असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी असेल, असे प्रश्न तुमच्या निर्माण झाले असतील. असं अजिबात नाहीये. आम्ही आमचं भांडवल स्वतः उभं केलंय. मी तेच बोललो की भाड्याच्या टेबलने आणि खुर्चीने सुरू केलेलं भांडवल आज 3 कॉलेज निर्माण करण्यापर्यंत पोहोचलंय. म्हणून कुठला व्यवसाय, कुठले शैक्षणिक धोरण, कुठले ध्येय आपल्याला जोपायचे असतील तर त्याला भांडवलाची आवश्यकता नसते. तुमचे विचार हे सर्वश्रेष्ठ असतात आणि तेच तुम्हाला घडवतात. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हे आमचं कॉलेज महाराष्ट्रातील मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या 3 विभागामध्ये कार्यरत आहे आणि येथील विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार, घडवणूक, रोजगार, अनुभव, पैसा हे देण्याचं ध्येय जोपासते. जवळपास आता संपूर्ण महाराष्ट्रातील आम्ही जवळपास 250 ते 300 विद्यार्थ्यांना घडवलंय. आमचे बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर इतर काही कंट्रीजमध्ये वर्कआउट करतायत. बऱ्याचशा जणांना आम्ही व्यवसाय उभं करण्यासाठी सुद्धा मदत केली आहे. एक व्यवसाय निर्माण करण्यासाठी सुद्धा फक्त आत्मविश्वास लागतो. आम्ही नेहमी म्हणतो भांडवलाची गरज नाही, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल ना तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकतात. मग शासकीय योजनांचं मार्गदर्शन असेल. बऱ्याच जणांना वाटतं की जर हॉटेल टाकायची असेल तर मग कशा पद्धतीने टाकायची, कशा पद्धतीने सुरुवात करायची, कारण की हॉटेल टाकण्यासाठी बऱ्याच जणांकडे भांडवल नसतं. शासनाच्या बऱ्याचशा योजना असतात, त्या योजनांच्या माध्यमातून सुद्धा आपण मदत घेऊ शकतो. काही स्पेसिफिक कॅटेगरीजसाठी 30 ते 35% सबसिडीज सुद्धा मिळतात आणि ह्याही योजना आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या आहे. आणि एवढे असंख्य विद्यार्थी आज महाराष्ट्रात आमचे घडतायत. रोजगार निर्मिती होते, व्यवसाय निर्मिती होते. भारतात आज अनएम्प्लॉयमेंटचे खूप मोठा इश्यू आहे, कमी व्हावा यासाठी आमचा छोटासा हा प्रयत्न. प्रत्येकाच्या आयुष्यात कठीण परिस्थिती पण येत असते, तशाच आयुष्यात माझ्या पण काही वेळेस आल्या आहेत. खूप कमी वयात आता या संस्था किंवा एज्युकेशन संस्था या कोण खोलतं, तुम्ही पण बऱ्याचदा बघितलं असेल. ज्यांचं वय म्हणजे रिटायरमेंटला असतं अशा व्यक्तींच्याच एज्युकेशन संस्था असतात. तरुण व्यक्तीचे एज्युकेशन संस्था तुम्ही फार कमी बघितल्या असतील. आणि माझ्यासारख्या म्हणजे ज्याने 18व्या-19व्या वर्षी संस्था खोलली असा तो खूप फार कमी बघितला असेल. आणि अशा वयामध्ये फॅमिली इश्यू असतील खूप सारे बघितलेत मी अशा पण. आणि अशात प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने नोकरी करावे, पैसा कमवावा, आपल्याला पण द्यावा. असं माझ्याही आई वडिलांचं होतं. सुरुवातीला मी नोकरी पण केली, पण समाजात बरेच जण म्हणतात की नाही, मग ते काय करत बसलाय मुलगा तुमचा, अशा काही गोष्टी करतोय, त्याला उगाच जॉब करू द्यायचा ना, पैसे कमवायचे ना, एज्युकेशन त्याचं त्याला करू द्यायचं ना. मग असे पण आले. मग ज्यावेळेस आपण आपल्या यशाची पायरी चढत असतो त्यामुळे लोक खेचणारे तुम्हाला खूप असतात. खूप पद्धतीने लोक खूप मार्गाने तुम्हाला खेचत असतात. त्यामुळे आपल्याला खेचायला मला खूप प्रयत्न केला तसाही माझ्या आयुष्यामध्ये. पण या लोकांकडे इग्नोर करत गेलो मी, कारण की आई वडिलांना सांगितलं होतं की तुम्ही माझ्यासाठी जे केलं ना, 1,20,000 फीस भरली, तिथपर्यंत मी पोहोचलो, बाकी सगळ्या गोष्टी घडल्या, ते सगळं त्यांना आतलं काही माहित नव्हतं. पण म्हटलं तिथपर्यंत केलं, खूप छान केलं माझ्यासाठी. पण यातला पुढचा जो प्रवास होता हा माझा होता. माझं ग्रॅज्युएशनचं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण असेल, हे मी स्वतः केलंय. 1 रुपया घरून केलेला नाही, स्वतः काम करून. त्यानंतर माझे नातेवाईक असतील, हे पण नेहमी प्रत्येकाचे नातेवाईक कसे असतात की त्यांना बऱ्याचदा सांगतात की बाबा हे करू नको, ते करू नको. पण माझी फॅमिली अशी अजिबात नाहीये. मी सांगतो, प्रत्येकाच्या आई वडिलांनी, प्रत्येकाच्या नातेवाईकांनी त्याच्या पाठीमागे इतकं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे की तो आयुष्यात कधीच घसरला नाही पाहिजे. जसं म्हणतात ना, प्रत्येकाचा यशाचा वाटा कोणीतरी असतो. माझा यशाचा वाटा माझी फॅमिली आहे आणि माझे पूर्ण भावंड आहेत, माझा पूर्ण परिवार आहे. माझे काका असतील, आत्या असतील, मामा असतील, आई असतील, वडील असतील, भाऊ असतील, सगळेजण, मावशी असतील, मावशीचे मुलं असतील, सगळेजण आहे. कारण की आमच्या घरामध्ये पैशांचं पाठबळ कोणाचकडे नाहीये, पण आत्मविश्वासाचं पाठबळ इतकं आहे की ते आम्हाला कधीच खेचू देत नाही. कोविडच्या परिस्थितीतला असाच एक प्रसंग सांगतोय तुम्हाला. प्रत्येकाला आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलाला मी मदत करावी, तो घसरतोय खाली काहीतरी. तर असाच आई वडिलांचा मला फोन आला कोविडमध्ये, पप्पांचा फोन आला. बोले तुला काही मदतीची आवश्यकता आहे का, तुला कारण त्यांना कळत होती माझी परिस्थिती, माझी जाणीव कळत होती. कारण की मुलांच्या आल्या त्या एक्झाम्स आणि भरायच्या होत्या युनिव्हर्सिटीला फीस. कोविडमुळे पालकांकडे फीस पण मागता येत नव्हत्या आणि फीस लाखात होत्या, बऱ्याचशा 4-5 लाख रुपये भरायचे होते आम्हाला युनिव्हर्सिटीजला. मग एवढे पैसे उभे कुठून करायचे, अकाउंटला 20,000-1,000च पडलेत. मग त्यावेळेस मला आलेलं होतं टेन्शन, कारण की मी 1-2 दिवस घरी गेलो होतो. आई वडिलांनी माझ्याकडे बघितलं
म्हटले नाही, तुला काही मदत लागत असेल तर मग आम्ही उचलून आणतो, किंवा तुझ्या आईची पोत ठेवली सोन्याची ती आपण मोडून टाकू, पोत आहे घरात ती मोडून टाकू सोन्याची काय, आणि त्यातून तू काय ते करून टाक. मी म्हटलं पप्पा अशा गोष्टी मी कधीच करणार नाही. संकट माझ्यावर आलंय, मी त्याला सामोरे जाईल. तुम्ही माझ्या पाठीमागे फक्त आत्मविश्वासाने उभे राहा. आणि आज तुम्ही जर मला ही सवय लावली तर मी परत अजून पुन्हा अशा गोष्टी आल्या तर परत तुमच्याकडे धावून येईल मदत मागण्यासाठी. अजिबात अशा गोष्टी व्हायला नको. माझ्या परिस्थितीला मीच सामोरे जाईल. मी आठवड्याचा वेळ घेतला, माझे सगळे अकाउंट्स वगैरे फायनान्स सगळ्या गोष्टी चेक केल्या. मला व्यवसायामधून ज्या व्यक्तीकडनं मला मदत घ्यायची होती मी त्यांच्याकडनं मदत घेतली. त्यावेळेत ती पूर्ण पण केली. ना भांडवल असताना ना काही असताना, एकदम ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारा विद्यार्थी, इंग्लिश न येणारा विद्यार्थी, 12वीला अक्षरशः 35 मार्क्स मिळणारा विद्यार्थी आज तुमच्या समोर अपफ्रंटली एवढ्या कम्युनिकेट करू शकतोय. मी माझ्या आयुष्यात 12वी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत कधी स्टेजवर चढलेलो नव्हतो, कधी भाषण पण केलेलं नव्हतं, कधी मला सहभाग प्रमाणपत्र सुद्धा माझ्या आयुष्यात कधी मिळालेलं नव्हतं. पण ते म्हणतात ना की तुमचं करिअरच तुम्हाला व्यासपीठ निर्माण करून देतं आणि लाखो लोकांसमोर बोलण्याची हिंमत, डेअरिंग निर्माण करून देतं. जी गोष्ट आवडते, ज्या गोष्टीत तुम्ही करू शकता त्याच गोष्टीमध्ये जा, त्याच गोष्टीत तुमचं करिअर करा. नक्की मावळता सूर्य याला नमस्कार कोणी घालत नाही, उगवता सूर्याला लोक नक्की नमस्कार घालतात. उगवत्या सूर्यासारखेच आपले ध्येय ठेवा. नक्की तुमच्या आयुष्यात येणारा काळ हा सुवर्ण असेल, सुवर्ण असेल, सुवर्ण असेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.